नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास संपादक तथा यूट्यूब चॅनल संपादक। आजचा जो व्हिडिओ आहे तो या देशातल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या विषयी आहे। नरेंद्र मोदी आणि उद्धवजी ठाकरे या दोन व्यक्तीमधला हा संघर्ष अमित शहाची कूटनीती आणि देवेंद्र फडणवीसचं फोडाफोडीचं राज्य आणि त्याला ठस्सल देणारा उद्धवजी ठाकरे हा एकमेव महाराष्ट्रातला जनतेच्या मनातला एक नेता। शरदचंद्रजी पवार यांचा त्यांना सपोर्ट आणि राहुल गांधी ही नॅशनल पार्टी काँग्रेसचे नेते यांचाही सपोर्ट। पण महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जो त्रास दिला तो त्रास कसा दिला आणि आता सुद्धा त्रास कसा देत आहेत या विषयावरचा हा व्हिडिओ आहे। खरं पाहिलं तर शिवसेनेच्या करंगळीला धरून भाजप हा पक्ष महाराष्ट्रामध्ये वाढला। 1966 ला निर्माण झालेली हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मराठी माणसांचं संरक्षण करण्याची ताकद ज्या संघटनेमध्ये आहे ती संघटना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 ला स्थापन केली। त्यावेळेस भाजपाचा जन्म नव्हता। भाजप ही 1980 ला जन्माला आला। मग हिंदुत्वाचा प्रखर नेता कोण आहे तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे। मग यांच्या सोबत जर गेलं तर निश्चितच आपला सपोर्ट त्यांना आणि त्यांचा सपोर्ट आपल्याला अशी एक भूमिका या लोकांच्या मनामध्ये होते। 1982 ला यांचे दोनच सदस्य निवडून आले होते। त्यावेळेस देशामध्ये एकमेव हिंदुत्व चांगल्या पद्धतीने पुढे रेटून नेणारे नेते म्हणून फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे होते। त्यावेळेस नरेंद्र मोदीचा उगमच नव्हता। तसं पाहिलं तर नरेंद्र मोदींना बाळासाहेब ठाकरे यांनी फार मोठा सपोर्ट केलाय। गोधरा हत्याकांडाच्या बाबतीमध्ये जर बाळासाहेब ठाकरे साहेबांनी नरेंद्र मोदीला साथ दिली नसती तर आज नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झालेच नसते। हा नरेंद्र मोदीला इसर पडलेला आहे। आणि जर का बाळासाहेब ठाकरे आज असते तर नरेंद्र मोदीचं नामो निशान नष्ट केलं असतं। बाळासाहेब ठाकरे हे क्रांतीची आग होती, बुलंद आवाज होता। त्यांच्या शब्दामध्ये बंदुकीच्या गोळीसारखी धार होती। एकदा शब्द सुटला की माघार नाही, ही भूमिका बाळासाहेब ठाकरेंची होती। अटल बिहारी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदीच्या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई करायचं ठरवलं होतं। त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी मोदी गेले
तर गुजरात गया असं म्हटले होते. म्हणजे मोदीला साथ दिली आणि म्हणून मोदी पुन्हा मुख्यमंत्री झाले गुजरातचे. आणि आज त्यांच्या शब्दामुळेच भारताचे पंतप्रधान सुद्धा लगातार 10 वर्षे झाले. आणि तेच मोदी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात. अमित शहा नकली शिवसेना म्हणतात. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. आणि ही शिवसेना नकली कशी काय होऊ शकते हे साबित करण्यासाठी सुद्धा निवडणूक आयोगावर नरेंद्र मोदीचा डायरेक्ट इनडायरेक्ट दबाव आहे. आणि त्या दबावापोटी शिवसेना फोडण्याचं काम, फोडण्याचं पाप नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस मुळे झालेलं आहे. ज्या ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला त्याच्यावर दबाव नरेंद्र मोदीनं आणला. महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीसनं आणला. आणि शिवसेनेमध्ये जे भ्रष्ट झालेले, जे दलाल, जे ऑटो चालक होते, अशाच माणसाच्या हाताला धरलं, त्याच्यावर दबाव आणला. त्या व्यक्तीनं 40 आमदार शिवसेनेचे फोडले, गुवाहाटीला पळवून नेले आणि हिंदू आणि मराठा समाजाचं, महाराष्ट्राचं संरक्षण करण्याची जबाबदारी ज्या संघटनेने घेतली होती ती संघटनामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही संघटना. आणि ती संघटना फोडण्याचं पाप देवेंद्र फडणवीसने, अमित शहाने आणि ज्याच्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी उपकार केला, साथ दिली, संकटात साथ दिली, असे नरेंद्र मोदी. या 3 माणसाने मुंबईचं संरक्षण करणारी, गोर गरीब कष्टकरी, अन्यायग्रस्त असणाऱ्या लोकांना साथ देणारी, त्या लोकांचं संरक्षण करणारी संघटना म्हणजे शिवसेना. या शिवसेनेला कायमच संपवण्याचा घाट नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसने केला. हे अवघ्या महाराष्ट्रानं ओळखलं, अवघ्या देशानं ओळखलं. आणि त्याच पद्धतीने शरदचंद्रजी पवारची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुद्धा, त्या पार्टीत असणारे भ्रष्टाचारी लोक, 70 हजार कोटी रुपयाचा घोटाळा करणारे लोक, असेच लोक आपल्या दबावात घेतले, त्यांना जेलची भीती दाखवली आणि त्यांना सुद्धा फोडलं. एक लक्षात ठेवा, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अभिमन्यूच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांना श्रीकृष्णासारखी साथ शरदचंद्रजी पवारची आहे. आणि तेवढ्याच ताकदीने राहुल गांधी त्यांच्या सोबत आहेत. पाच पांडव आणि 100 कौरव विरोधात होते. अभिमन्यू ही शक्तिशाली होता, एकनिष्ठ होता,
प्रामाणिक होता ती भूमिका आज उद्धवजी ठाकरे साहेब निभावत आहेत आणि त्यांना खंबीर साथ शरदचंद्रजी पवारांची आहे आणि देशामध्ये सर्वात मोठी ताकद साथ राहुल गांधी साहेबांची आहे. अरे 100 जरी कौरव विरोधात असतील तर 72 पण अभिमन्यूच्या भूमिकेत असणारे उद्धवजी ठाकरे आणि अर्जुनाच्या रूपामध्ये असणारे आणि श्रीकृष्णाच्या रूपामध्ये असणारे शरदचंद्रजी पवार हे सोबतीला आहेत. खरं म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये अर्जुन संजय राऊतला म्हणलं तर काही हरकत नाही. अभिमन्यू उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना ते शोभून दिसत आहे. एकटाच पट्ट्या लढत आहे, हातात मशाल, शरीराचा अविभाज्य घटक हात म्हणजे राहुल गांधीचा हात, हातात क्रांतीची मशाल आणि विजयाची शरदचंद्रजी पवारची तुतारी. ही भूमिका उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्रामध्ये आहे. लक्षात घ्या, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ज्या वेळेस 2019 ला भाजपा सोबत होते, युती होती यांची, अमित शहानी घरी जाऊन सांगितलं होतं उद्धवजी 2.5 वर्ष तुमचे आणि 2.5 वर्ष आमचे मुख्यमंत्री पदाचे. ती भूमिका अमित शहानी बदलावली आणि म्हणून उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्या वेळेस भाजपाच्या सोबत होते त्यावेळेस खासदारकीची जागा 41 महाराष्ट्रामध्ये आणल्या होत्या. भाजपाला 41 जागा फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ताकदीने मिळाल्या होत्या. आज महाराष्ट्रामध्ये या लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये म्हणजे महाभारताचं युद्ध ज्या पद्धतीने चालू होतं त्या महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुन श्रीकृष्णाला विचारित होता, हे तर माझेच गणगोत आहेत, माझेच नातेवाईक आहेत, ह्यांना मारू कसं? त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणाले होते तू मार, यांना निर्माण करणारा मीच आहे आणि यांना संपवणारा सुद्धा मीच आहे, तू फक्त नाम मात्र आहे. ही भूमिका आज शरदचंद्रजी पवार श्रीकृष्णाच्या रूपामध्ये घेत आहेत आणि अभिमन्यूच्या रूपामध्ये आणि अर्जुनाच्या रूपामध्ये उद्धव साहेब ठाकरे ही भूमिका घेत आहेत आणि 100 कौरवाच्या विरोधात लढण्याची भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी घेतली. जवळजवळ त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या सभेला लाखोंची गर्दी होत आहे कारण अभिमन्यू सत्य होता. सत्य माणसांच्या पाठीमागे जनतेची ताकद निर्माण झाल्याशिवाय राहत नसते आणि त्याच पद्धतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी महाराष्ट्रातून ताकद उभा राहिली, किंबहुना देशातून सुद्धा. अरे अर्जुन आणि अभिमन्यू आणि श्रीकृष्ण एका बाजूला आहे. अर्जुनाची भूमिका संजय राऊत निभवत आहेत. अहो त्यांना अटॅकचा झटका आला होता त्यावेळेस सुद्धा महाविकास आघाडी घडवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केला. दवाखान्यात असताना सुद्धा महाविकास आघाडीचं संघटन उभा करायचा प्रयत्न केला आणि 105 आमदार
निवडून आलेल्या भाजपाला सत्तेच्या बाहेर ठेवण्याचं काम श्रीकृष्णाच्या भूमीत असणाऱ्या शरदचंद्रजी पवारने केलं. सत्ते आणि कसल्याही बाबीमध्ये माघार न घेणाऱ्या अभिमन्यूची भूमिका निभावणारे उद्धवजी ठाकरे साहेब त्यावेळेस ताकदीनं लढत आहेत. आणि त्यांना अर्जुनाची साथ म्हणून अर्जुन सुद्धा श्रीकृष्णाचा आशीर्वाद घेऊन म्हणजे शरदचंद्रजी पवारचा आशीर्वाद घेऊन रात्रंदिवस झटत आहे. सगळे लोक त्यांच्या विरोधात बोलत होते. विरोधक जे पळून गेले, जे भ्रष्टाचारी होते, जे आपल्या विचाराच्या अलिप्त असणाऱ्या पक्षाकडे गेले, त्या भाजपात जाऊन संजय राऊतला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. संजय राऊतला अटक सुद्धा केलं 100 दिवस. अनिल देशमुखाला अटक केलं. अहो, या लोकांचा कारभारच निळा. जे आपल्याकडे येत नाहीत त्याला जेलमध्ये, जे आपल्याकडे येतील तो सुखरूप, त्याच्या चौकशा बंद, त्याचा विरोध बंद, त्याला उलट मंत्रीपद, अर्थ खातं, कॅबिनेट मंत्री, मोठमोठे खातं, लाल दिव्याच्या गाड्या त्यांच्या पाठीमागे. आता जी भ्रष्टाचारी माणूस आहे त्यालाच लाल दिव्याची गाडी, त्याच्याच हातात सत्ता. कोण चौकशी करायला तयार होत? कुठला अधिकारी त्याच्या विरोधात जाईल? कुठली ईडी? कुठलं काय? कशाची चौकशी? कशाचं काय? अहो, तळ्यात पाणी नाही तर मुतू का असं म्हणणारे माणसं त्याच बारामतीमध्ये ज्यांनी यांना घडवलं त्यांच्याच मुलीच्या विरोधात स्वतःची बायको उभा केली. चोर ती चोरण पुन्हा शिरजोर अशी एक भूमिका, एक म्हण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि अशाच पद्धतीची भूमिका बारामतीमध्ये दिसून येते. उघड उघड दबाव टाकत आहेत. जर तुम्ही माझ्या पत्नीला मतदान नाही केलं तर तुमचं पाणी बंद करतो, तुमच्या विकास निधी देणार नाही. तुम्ही माझ्या पत्नीला मतदान द्या, खचाखच मी निधी देतो. हे दबाव टाकून मतदान मागण्याची भूमिका अजित पवारची लोकाला पटणार नाही. आता कुणीही माणसं भीती बाळगायला तयार नाहीत, कुणीच भेट नाही. एक तर आमदार म्हणला, अजित पवारजी तुमच्या मुलाला तुम्ही खासदार बनवू शकला नाहीत, तुमचा मुलगा तुम्ही निवडून आणू शकला नाहीत, तुम्ही आम्हाला काय दाब देतात? कोण ऐकायले तुमचं? कोणीही तुमचं ऐकत नाही. अशा पद्धतीची भूमिका आमदाराने घेतलं आणि प्रश्नाला उत्तर म्हणून त्यांनी दिलं. कुणाच्या दबावाला कुणीही भीत नाही. म्हणजे भाजपात जाऊन, भाजपाला सपोर्ट करून, भाजपात राहून ज्यांनी आपल्याला घडवलं, ज्याने करंगळीला धरलं, त्याच माणसाला विरोध करण्याची भूमिका अजित पवार करत आहेत. थेट शरदचंद्रजी पवार यांना विरोध, थेट ज्या बहिणीनं सतत पाठिंबा दिला, साथ दिली, त्याच सुप्रियांच्या विरोधामध्ये. इकडे एकनाथ शिंदेनी ज्या पक्षानं आपल्याला उभं केलं, आटू चालवायचं बंद करून अवाढव्य संपत्ती मिळवण्यासाठी मंत्री केलं. अहो, तुम्हाला मुद्दा मान्य नव्हता ना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा? मग त्यांच्या सरकारमध्ये नगर विकास मंत्री पद तुम्ही 2.5 वर्ष का घेतलं? का राजीनामा दिला नाही? त्याच वेळेस नगर विकास मंत्री पद घेतलं, 2.5 वर्ष सत्ता भोगली आणि मग पुन्हा तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस आवडले आणि देवेंद्र फडणवीसकडे तुम्ही गुवाहाटीला पळून जाऊन त्यांच्या सोबत गेला. काय चाललंय काय? खरं पाहिलं तर महाराष्ट्र आणि देशातल्या
मतदारानं जनतेनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची काल 11 तारखेला झालेली मुलाखत सामना पेपर मध्ये 12 तारखेला छापून आलेली आहे। ती मुलाखत तुम्ही अवश्य ऐका, क्रमशः आहे। आज 12 तारखेची आणि उद्या येईल किंवा रविवारी येईल। सामना पेपरकडे लक्ष घेऊन राहा, क्रमशः आहे। दुसऱ्या अंकामध्ये 100% ती छापून येईल। उद्धव बाळासाहेब ठाकरेंना जेवढा त्रास या लोकांनी दिला तेवढा त्रास कुण्याही व्यक्तीला दिलेला नाही। उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या जागेवर जर दुसरं कोण असतं तर त्यांनी हार मानली असती। पण उद्धव बाळासाहेब ठाकरे एका बाजूनं, आदित्य ठाकरे एका बाजूनं, संजय राऊत एका बाजूनं, शरदचंद्रजी पवारचा आशीर्वाद एका बाजूनं, राहुल गांधी त्यांना सपोर्टर चांगल्या बाजूनं, अशा पद्धतीनं त्यांनी एक समविचारी संघटन उभा केलं, महाविकास आघाडी त्या संघटनेचं नाव। आणि आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये इंडिया आघाडीच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये रान पेटवलं। आणि देशामध्ये नरेंद्रजी मोदी, अमित शहा यांना सळो का पळो केलेला आहे। आज देशामध्ये त्यांच्या जागा 200च्या जवळ सुद्धा जाऊ शकत नाहीत, अशा पद्धतीचे सर्वे पूर्ण देशामधून येत आहेत। ही ताकद फक्त उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्रातून, शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्रातून, संजयजी राऊत साहेब महाराष्ट्रातून, नाना पटोले साहेब महाराष्ट्रातून, बाळासाहेब थोरात महाराष्ट्रातून, आणि देशामध्ये राहुल गांधी, तेजस्वी यादव, लालू प्रसाद यादव, अरविंद केजरीवाल आणि असे विविध नेते, वेगवेगळे नेते या भाजपाच्या 10 वर्षाच्या कुटीर कारस्थानाला कंटाळले आणि देशामध्ये त्यांच्या विरोधात फार मोठ्या प्रमाणामध्ये एक लाट निर्माण झाली। त्याच्यामध्ये मणिपूरचं स्त्रियाला नग्न केलेलं प्रकरण असेल, महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण असेल, दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालला अटक करायचं कारस्थान असेल, झारखंडचे मुख्यमंत्री यांना अटक करण्याचा कार्यक्रम असेल, यांनी किती त्रास दिला, बंगालमध्ये ममता बॅनर्जीला विरोध केलेलं कारस्थान असेल, पूर्ण यूपी मध्ये कित्येक लोकांवर अन्याय झालेले आहेत। या सगळ्या गोष्टी देशातल्या आणि भारतातल्या आणि राज्यातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या जनतेला मान्य झाले नाही। शेतकऱ्याचं आंदोलन चिरडून टाकलं, शेतकऱ्यावर गाड्या घातल्या, कित्येक शेतकऱ्याला जीवनसी मारलं, पुलवामाचा हत्याकांड घडवून आणलं। अशा पद्धतीचे सत्यपाल मलिक, काश्मीरचे राज्यपाल यांनी क्लिअर सांगितलं की आम्ही विमान द्यायला तयार होतो, पण नरेंद्र मोदीने हे विमान देऊ दिले नाहीत, असे त्यांच्या मुलाखतीमध्ये म्हटलं गेलं। त्यांनी म्हणजे पुलवामा हत्याकांड का घडला, कशामुळे घडलं, तर त्यांना वेळेत एरोप्लेन जर मिळाले असते तर त्यांचा हत्याकांड झालं नसतं, अतिरेकाकडून हे मारले गेले नसते, असं सत्यपाल मलिक म्हणतात। निवडणूक आयोगावर दबाव टाकून सेनेचं धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेला दिलं। खरं पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला नसताना सुद्धा निवडणूक आयोगाला इनडायरेक्ट दबाव टाकला नसेल का? आणि त्याच दबावापोटी शिवसेनेचं
धनुष्यबाण ही चिन्ह एकनाथ शिंदेला दिलं नसेल का? अशा पद्धतीची भूमिका आज या देशातल्या सर्व मतदाराची आहे. हे हुकुमशाही गाजवणारं सरकार भाजपाचं सरकार आहे आणि हे त्यांच्या सुद्धा भाजपाच्या RSS संघटनेला मान्य नाही. नितीन गडकरीला पुढे येऊ द्यायचं नाही. पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे आणि तिकडे UP मध्ये सुद्धा योगी आदित्यनाथला चांगला यश येऊ द्यायचं नाही, कारण ते सुद्धा पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे. UP मधल्या योगी आदित्यनाथांच्या जास्त जागा येऊन म्हणून अमित शहा तिथं पॉलिटिक्स करत आहेत, कारण त्याचं श्रेय योगी आदित्यनाथांना गेलं नाही. आणि इकडे एकनाथ, इकडे नितीन गडकरी साहेब निवडून नाही आले पाहिजेत याच्यासाठी एक रात्र मुक्काम करून नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. या षडयंत्र, हे षडयंत्र भारताच्या भाजपाच्या बी लोकांना कळत आहे, काँग्रेसच्या लोकांना कळत आहे, सेनेच्या लोकांना कळत आहे. अरे काय तुम्ही भान हरवल्यासारखं बोलत आहात. काँग्रेसच्या कार्यालयामध्ये टेम्पोनं पैसे गेले म्हणालात. मग पैसे गेलेले तुम्हाला माहित आहे, तुम्ही सरकारमध्ये आहात, मग तुम्ही कारवाई करा ईडीची, त्यांना जेलमध्ये घाला, शिक्षा द्या. कारण मधून माणूस घाबरला ना, आपलं सरकार जातंय हे ज्यावेळेस कळतंय ना, त्यावेळेस माणूस असा बोलतो. आणि ही परिस्थिती महाराष्ट्रानं देशाने ओळखलेली आहे. आणि म्हणून उद्धवजी ठाकरे म्हणाले, 100 कौरव माझ्या विरोधात जरी असेल तर सत्य असणाऱ्या अभिमन्यूची जीत होणार आहे, अर्जुनाची जीत होणार आहे. श्रीकृष्ण आमच्या बाजूला आहे आणि श्रीकृष्णाच्या भूमिकेमध्ये शरदचंद्रजी पवार, अर्जुनाच्या भूमिकेमध्ये संजयजी राऊत, अभिमन्यूच्या भूमिकेमध्ये उद्धवजी ठाकरे आणि या सगळ्याला सपोर्ट देणारे नॅशनल पार्टीचे, काँग्रेसचे राहुल गांधी, महाविकास आघाडीचे, देशामध्ये सर्वच असणारे नेते एका बाजूला आणि कौरवाची फौज एका बाजूला. 100 कौरव जरी असतील तर सत्यमेव जयते. सत्य माणसं एका बाजूला, भ्रष्ट माणसं त्या सत्य माणसातून बाजूला निघाले, सत्य एका बाजूला राहिले आणि भ्रष्ट संघटन एका बाजूला राहिलं. त्या संघटनेचे नाव भ्रष्ट भाजप पार्टी ही विरोधक म्हणतात. आणि हे सगळं वास्तव या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं आहे. म्हणून देशामध्ये महायुती ही महायुती केंद्राच्या सत्तेतून पाय उतार होणार आहे. म्हणजे नरेंद्र मोदी 2024 मध्ये पंतप्रधान राहणार नाहीत. त्या ठिकाणी राहुल गांधी असतील किंवा इंडिया आघाडीचा सर्वानुमते निवडलेला पंतप्रधान, इंडिया आघाडीचा देशाच्या सर्वोच्च टोकावर म्हणजे केंद्रस्थानी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून आणि पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी निवडला जाईल, इंडिया आघाडीचा. आणि म्हणून या देशामध्ये कौरवाच्या विरोधात असणारे 5 पांडव त्यांचा निश्चित विजय होईल अशी भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेली आहे. त्या मुलाखतीमध्ये ही मुलाखत अवश्य वाचा आणि महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व मतदार बांधवांनी मगरूर असलेलं, हुकुमशाही असलेलं सरकार केंद्रातून पाय उतार करावं अशीच भूमिका या देशातल्या सर्वच राज्याची आहे, मतदार बांधवाची आहे.
ही मत देशातल्या जागरूक असणाऱ्या मतदारांचा आहे. फक्त नाममात्र पत्रकार म्हणून हे विचार जनतेचे मी तुमच्या सोबत शेअर करत आहे, तुमच्या पुढं मांडत आहे. बघूया या देशामध्ये 4 तारखेला सरकार कोणाचं या देशातलं मतदार निवडून देणार आहे हे पाहूया. येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे यूट्यूब चॅनल संपादक, जय हिंद जय महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. मग थांबूया आपण इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.